निघून जाते. आता ह्याचा प्रयत्न करतायत खूप. मग त्यानंतर औषधं वगैरे काही त्याच्यामध्ये असा दुसरा भाग की ही इच्छा कुठून येते, तर ही मनातून येत असते. ती मनातूनच गेली पाहिजे आणि त्यासाठी मनाचं थोडं मन जे काम करतं आपलं मन एखादा अवयवासारखं आहे. हे जर आपण नीट लक्षात दिलं त्या मनाचं काम कसं आहे समजून घेण्याची गरज आहे. आणि व्यसनाचा मनावर होणारा परिणाम जो आहे तो समजून घेण्याची जास्त गरज आहे. शरीरावर होणारे परिणाम समजून घेण्याची काही गरज नाही. सर्व लोकांना माहिती आहे काय होतं काय नाहीये. पण मनावर जे होणारे परिणाम आहेत ते गेले पाहिजे. त्यासाठी मन कसं काम करतं हे कळलं पाहिजे. आणि आपण बघतो की मन किती चंचलरित्या काम करत असतं. सारखं आपलं मन एक तर भूतकाळात तरी असतं किंवा भविष्यात तरी असतं. ग्रामीण भागातले लोक म्हणतात मन हे मागे पुढे असतं. तर ते मागे आणि पुढे न राहता ते वर्तमान काळात कसं येईल ते बघायला पाहिजे. त्यासाठी ज्यांना मन विषयक ज्ञान आहे अशांकडनंच ते शिकून घेतलं पाहिजे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा त्यांनी जो विचारला प्रश्न आपल्याला किंवा त्यांना तंबाखू सोडायची व्हेरी सिरियस तंबाखू सोडणं त्यावर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. तर ती सोडायची कशी त्यांना ती तल्लप येते त्याच्यामुळे ते तंबाखू खात असतात. तर ही तल्लपच त्यांना जाणवायला नको. आणि ही तल्लप जेव्हा त्यांना घरी जाणवणार नाही बाहेर जाणवणार नाही रस्त्यावर जाणवणार नाही कुठेही होणार नाही त्या तंबाखू खाण्याचा प्रश्न राहणार नाही. त्यासाठी काय करतात? त्यासाठी मग तल्लपचे जे काही भाग आहेत तल्लपचे साधारणतः 3 भाग असतात. एक म्हणजे मानसिक भाग असतो, दुसरा म्हणजे शारीरिक आणि तिसरा ज्याला आपण सवय म्हटलं कर्म काढणं की एकच गोष्ट वारंवार करत राहणे. हे तिन्ही भाग त्यांनी नीट समजून घेतले पाहिजे. आणि त्यातला जो मानसिक भाग आहे हा सगळ्यात कठीण असतो. तो जर एकदा नीट समजला त्यातनं बाहेर कसं यायचं हे नीट कळालं त्यांना की मग ते त्यातनं सहजपणे बाहेर येतात. मग त्यांना तल्लप सेन्स होत नाही. आणि सवयीची जी गोष्ट आहे सवय तर कोणी बदलू शकतं. म्हणजे त्यासाठी माझ्या मदतीची पण काही गरज नाहीये. माणूस स्वतःची सवय बदलू शकतो. आणि त्याचं थोडं त्यांना प्रशिक्षण मिळालं. जसं आपण गाडी चालवण्याचं ट्रेनिंग घेतो. अगोदर आपण घराजवळ चालवतो मग आपल्या घराजवळच्या गल्लीत चालवतो मग लर्निंग लायसन्स काढतो आणि मग आपण हायवेवर पण चालवतो कुठेही मुंबईत गाडी चालवतो. तर थोडं प्रशिक्षणाची गरज आहे. त्यासाठी 1-2-3 तास द्यायची गरज असते. आणि मग इतर हॅलो आणि मग आपण थोडंसं थांबूया आणि याचा प्रश्न आधी घेऊया. नमस्कार. हा नमस्कार. हा नमस्कार. मी विजय फडके बोलतोय पुण्यावरून. मला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण जे आपला विषय घेतला तो चांगला विषय घेतला त्याबद्दल अभिनंदन सगळ्यांचं. धन्यवाद. मला असं विचारायचं आहे की ज्यावेळेस आई वडील किंवा वडीलधारे असतात लहान मुलांना दुकानात तंबाखूची पुढे आणायला सांगतात किंवा सिगारेटचे पुढे आणायला सांगतात की ते सांगणं किती पद म्हणजे त्यांचं बरोबर आहे कारण मुलांवर त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होतो. असं मला विचारायचं. त्यांचा जो मुद्दा होता की लहान मुलांना आपण कधी आणायला सांगतो सिगारेटचं पाकिट म्हणा किंवा तंबाखूची पुडी म्हणा तर ह्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होतो. होतो अगदी चुकीचं आहे. इव्हन अप्रत्यक्ष परिणाम